मराठा आंदोलक दिसतायत, मराठा बांधव दिसतायत। खरं तर श्रुती आपण पाहतोय की हा मनोज जरांगे यांचा प्रभाव म्हणावा लागेल। मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली, गावोगावी जाऊन 2 महिने त्यांनी प्रचार प्रसार केला की आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि आरक्षणासाठी ही शेवटची आरपारची लढाई आहे म्हणून त्यांनी मराठा बांधवांना हाक दिली आणि ही खरंच शेवटची लढाई आहे म्हणून आपण पाहतोय की मराठा बांधव जे आहे ते थेट मुंबईच्या दिशेने निघाले। मनोज जरांगेंनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला असंच म्हणावं लागेल, कारण राज्याच्या कानाकोपऱ्यामधून विदर्भ म्हणा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, त्याचबरोबर खानदेश या सगळ्याच भागांमधून विशेषतः मराठवाडा हे आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलेला आहे। अंतरवाली सराटीपासून मनोज जरांगेंनी याची सुरुवात केली आणि आपण पाहतो की मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद घेत जवळपास काही हजार गाड्यांचा ताफा घेऊन ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईच्या प्रवेशद्वारापासून ते थेट आझाद मैदानापर्यंत सीएसएमटी स्थानक असेल किंवा ठिकठिकाणी जे लोकलची स्टेशन्स आहेत मिळेल त्या मार्गाने प्रदीप थोडंसं थांबवतोय। प्रदीप, तुम्ही आता या ताफ्यासोबत कुठपर्यंत पोहोचलेला? सध्या हा ताफा जो आहे तो आपण पाहतोय की या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये पोहोचलेला आहे आणि कोळीवाड्याच्या बाजूने हा ताफा जो आहे तो पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होतोय। कोळीवाड्यामध्ये आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कोळीवाड्याचा ब्रिज क्रॉस करून हा ताफा आता पुढे आझाद मैदानापर्यंत जाईल। मात्र आपण पाहतोय की ब्रिजवरती मराठा बांधवांची गर्दी जर पाहिली तर भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही दुतर्फा लेनमध्ये ही सगळी गर्दी आपल्याला मराठा बांधवांची पाहायला मिळते। कोळीवाड्याचा हा सगळा पूल पूर्णपणे आपण पाहतोय की गर्दीनं फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बाजारपेठांमध्ये ही मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे हे अजूनही गाडीमधून बाहेर आलेले नाहीत, मात्र आझाद मैदानाच्या गेटवरती त्यांची एंट्री जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। मात्र सध्या आपण पाहतोय की प्रवास करत मनोज जरांगेंचा ताफा अंतरवाली सराटीमधून निघालेला होता। सकाळी वाशी टोल नाक्यावरती स्वागत झालं, त्यानंतर पांझरपोळ असेल, ईस्टर्न प्रिव्ही असेल, सगळीकडे गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि सध्या हा ताफा कोळीवाड्यामध्ये पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की कोळीवाड्याच्या ब्रिजवरून हा ताफा मनोज जरांगेंचा गर्दीसहित आता सध्या आझाद मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्यांची एकच प्रतीक्षा आहे, मनोज जरांगे आमरण उपोषणाची घोषणा करतात की 1 दिवसाची दिलेली परवानगी आहे, 1 दिवसाचं आंदोलन आरोप घेतात, हे खरं पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका, माझा जीव गेला तरी चालेल मात्र मी आंदोलनामधून हटणार नाही, अशा पद्धतीचं पवित्र मनोज जरांगेंनी घेतलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे आज आमरण उपोषणाची घोषणा करताना मराठा बांधवांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मनोज जरांगेंनी केलेलं भावनिक आवाहन पाहता राज्यभरातल्या मराठा बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मनोज जरांगे यांच्या बाजूने दिला असं म्हणावं लागेल आणि हे सगळे मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, कारण आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या हाकेवरती हे सगळे हजारो बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही हजार गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगे मुंबईमध्ये पोहोचले आहेत आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आझाद मैदानावरती पोहोचतायत। मात्र सध्या कोळीवाड्याच्या ब्रिजवरती मनोज जरांगेंचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच प्रदीप, हे दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानावरती नियंत्रण करण्यासाठी या ड्रोनच्या माध्यमातून ड्रोन पोलिसांकडून या ठिकाणी उडवण्यात पूर्ण गर्दी या ठिकाणी आहे। पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तोपर्यंत या परिसरामध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी आणि या गर्दीमध्ये कुठली दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचं लक्ष असणार आहे। जागोजागी साध्या वेशामध्ये सुद्धा पोलिसचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्ण गर्दीवरती ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचं हे नियंत्रण असणार आहे आणि ही पूर्ण मराठा बांधव जे आंदोलक आहे त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। पूर्ण हातामध्ये झेंडे, भगव्या शाली, ही रुमाल टोपी ही घेऊन एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी ही या ठिकाणी ही पोलीस करताना आपल्याला आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही मुंबई चलो जो घरात बसेल मराठा कसला अशा आशयाची बॅनरबाजी सुद्धा या ठिकाणी ही आंदोलकांकडून करण्यात येते आणि या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झाली ती वाहतूक कोंडी सोडण्यासाठी ही पोलिसांचा मोठा पोलीस पोस्टपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला। बघू शकतो की ही एक मुंबई महानगरपालिकेची बस अडकली, ती बस सोडवण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। पूर्ण आंदोलकांची मोठी या ठिकाणी गर्दी आणि या गर्दीवरती ही पोलिसांचं ड्रोनच्या माध्यमातून नियंत्रण असणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।
प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला असंच म्हणावं लागेल, कारण राज्याच्या कानाकोपऱ्यामधून विदर्भ म्हणा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, त्याचबरोबर खानदेश या सगळ्याच भागांमधून विशेषतः मराठवाडा हे आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलेला आहे. आंतरवाली सराटीपासून मनोज जरांगेंनी याची सुरुवात केली आणि आपण पाहतो की मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद घेत जवळपास काही हजार गाड्यांचा ताफा घेऊन ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईच्या प्रवेशद्वारापासून ते थेट आझाद मैदानापर्यंत CSMT स्थानक असेल किंवा ठिकठिकाणी जे लोकलची स्टेशन्स आहेत मिळेल त्या मार्गाने प्रदीप थोडंसं थांबवतोय. प्रदीप, तुम्ही आता या ताफ्यासोबत कुठपर्यंत पोहोचलेलात? सध्या हा ताफा जो आहे तो आपण पाहतोय की या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये पोहोचलेला आहे आणि कोळीवाड्याच्या बाजूने हा ताफा जो आहे तो पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. कोळीवाड्यामध्ये आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कोळीवाड्याचा ब्रिज क्रॉस करून हा ताफा आता पुढे आझाद मैदानापर्यंत जाईल. मात्र आपण पाहतोय की ब्रिजवरती मराठा बांधवांची गर्दी जर पाहिली तर भगवा वादळ आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही दुतर्फा लेनमध्ये ही सगळी गर्दी आपल्याला मराठा बांधवांची पाहायला मिळते. कोळीवाड्याचा हा सगळा पूल पूर्णपणे आपण पाहतोय की गर्दीनं फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बाजारपेठांमध्ये ही मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मनोज जरांगे हे अजूनही गाडीमधून बाहेर आलेले नाहीत, मात्र आझाद मैदानाच्या गेटवरती त्यांची एंट्री जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सध्या आपण पाहतोय की प्रवास करत मनोज जरांगेंचा ताफा आंतरवाली सराटीमधून निघालेला होता. सकाळी वाशी टोल नाक्यावरती स्वागत झालं, त्यानंतर पांझरपोळ असेल, ईस्टर्न प्रिव्ही असेल, सगळीकडे गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि सध्या हा ताफा कोळीवाड्यामध्ये पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की कोळीवाड्याच्या ब्रिजवरून हा ताफा मनोज जरांगेंचा गर्दीसहित आता सध्या आझाद मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्यांची एकच प्रतीक्षा आहे. मनोज जरांगे आमरण उपोषणाची घोषणा करतात की 1 दिवसाची दिलेली परवानगी आहे, 1 दिवसाचं आंदोलन आरोप घेतात, हे खरं पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका, माझा जीव गेला तरी चालेल मात्र मी आंदोलनामधून हटणार नाही, अशा पद्धतीचं पवित्र मनोज जरांगेंनी घेतलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे आज आमरण उपोषणाची घोषणा करताना मराठा बांधवांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मनोज जरांगेंनी केलेलं भावनिक आवाहन पाहता राज्यभरातल्या मराठा बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मनोज जरांगे यांच्या बाजूने दिला असं म्हणावं लागेल आणि हे सगळे मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. कारण आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या हाकेवरती हे सगळे हजारो बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही हजार गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगे मुंबईमध्ये पोहोचले आहेत आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आझाद मैदानावरती पोहोचतायत. मात्र सध्या कोळीवाड्याच्या ब्रिजवरती मनोज जरांगेंचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रदीप, हे दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानावरती नियंत्रण करण्यासाठी या ड्रोनच्या ड्रोन पोलिसांकडून या ठिकाणी उडवण्यात पूर्ण गर्दी या ठिकाणी आहेत. पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तोपर्यंत या परिसरामध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी आणि या गर्दीमध्ये कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचं लक्ष असणार आहे. जागोजागी साध्या वेशामध्ये सुद्धा पोलिसचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण गर्दीवरती ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचं हे नियंत्रण असणार आहे आणि ही पूर्ण मराठा बांधव जे आंदोलक आहे त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. पूर्ण हातामध्ये झेंडे, भगव्या शाली, ही रुमाल टोपी ही घेऊन एक मराठाची घोषणाबाजी ही या ठिकाणी ही पोलीस करताना आपल्याला आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही मुंबई चलो, जो घरात बसेल मराठा कसला, अशा आशयाची बॅनरबाजी सुद्धा या ठिकाणी ही आंदोलकांकडनं करण्यात येते आणि या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झाली ती वाहतूक कोंडी सोडण्यासाठी ही पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला. बघू शकतो की ही एक मुंबई महानगरपालिकेची बस अडकली, ती बस सोडवण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेत. पूर्ण आंदोलकांची मोठी या ठिकाणी गर्दी आणि या गर्दीवरती ही पोलिसांचं ड्रोनच्या माध्यमातून नियंत्रण असणार आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई.